आपलं नाव कसं? पुंडलिक कृष्णा पाटील, मुक्काम मेडेवाडी, पोस्ट गवशे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. हां, कोणत्या जातीचं बियाणं आहे हे? SB 11. हां, SB 11चं बियाणं आहे. आम्ही डिसेंबर महिन्यात, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण घातलंय. 7 घातलं. हां आणि लागण ह्याची म्हणजे टोकणलंय. हां आता त्यावर नंतर उगून आल्यानंतर थोडासा हे झाल्यानंतर गव्हाने सगळा खालेला पाक. म्हणजे हा प्लॉट गव्याने खाला होता. गव्हाने खालेला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला खाला होता का? खायचा नाही ना खाला? खायला नव्हता. हां, म्हणजे तो चांगल्या पद्धतीने आधीच ह्याच्यावर होता. पण ह्याच्यावर आम्ही तुमची भेट झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी NPK ची फवारणी घेतली. हां, आपल्या VIP लाईफचं NPK. हां, आणि मी जागी जागी असं म्हणजे काय म्हणते त्याला आपल्या म्हणजे शिंपडल्यासारखं केलं. काय त्याला आळवणी त्या पद्धतीने शिंपडलं. हां, आणि ते जसं जे गव्याने खायला नव्हते त्याची आता लेवल केली आहे ना. म्हणजे गव्याच्या न खाल्लेला प्लॉट मोठाच होता. हा गव्याने खाल्यामुळे बारका झाला होता. पण मला त्याची सरोवरी आता हे करायला आले सगळ्यांना. हां, आता ह्याच्यावर पण आपण हे आम्ही बांधावर आपण तीळ म्हणा किंवा ही बावची हां, ही घातली, त्याच्यावर फक्त फवारणी मारले. हां, आणि आमच्या इकडे म्हणजे ह्या महिन्यात एवढे येत नाही. हां, कमी कमी पावसाळ्यापर्यंत असं झाड वाढतंय. पण ते आता आम्हाला एक महिन्यातच आम्हाला ह्याचा फरक दिसून आला. चांगला. म्हणजे बावचीमध्ये पण तिळात पण बावच्या बघितल्या तर अगदी तळापासनं एक तोडा काढलाय त्याचा. एक तोडा झालेला आहे. हा दुसरा तोडा आहे. हे दुसरा तोडा आहे. म्हणजे आता सर्वसाधारण बघितलं तर हे जे पीक 2 महिन्यानंतर येणार होतं हो, ते तुम्हाला 2 महिने अगोदर भेटलं. भेटलंय. पण आता तुमच्या हातात मुळा पण आहे. हा मुळा आहे. हा. हा मुळा एवढा मोठा म्हणजे आपल्या NPK ची फवारणी घेतली मी. हां, आणि त्याच्यामुळे हे मोठं झालंय आता. चांगला आहे. बरं, चवीला काय फरक पडलेला नाही? नाही, चवीला अगदी एक नंबर आहे त्याला. म्हणजे मोठा झाला म्हणून काय फरक पडला नाही. नाही. पण मला वाटतं आता SB 11 हे जो भुईमुग आपला एक नंबर प्लॉट झाला. पूर्ण गव्याने खाऊन सुद्धा आहे तशा स्टेजला परत प्लॉट तयार झालेला आहे. छान झालं सर. तुम्ही ऑर्गॅनिक करताय, सेंद्रिय शेतीकडे वळला, ह्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही आम्हाला. आम्ही ते शोधत होतो. हा. आम्हाला म्हणजे योगायोगानं आपले गाठीभेटी झाल्या. हां, आम्ही ही आता हे सेंद्रिय करायला चालू केलं. चालू करणार. आणि ते पहिल्यापासून आमचं ध्येय होतं ते आता पूर्ण व्हायला लागले म्हणा. टेक्निक मिळाल्यामुळे आम्ही ते पूर्ण करू. चालतं. ठीक आहे सर, धन्यवाद. हां.